नमस्कार मित्रांनो, पुन्हा येऊन स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर हा 5K अकाउंट जे आपण घेतले त्याच्यावर आपण ट्रेड्स करतो. त्यामधला एक ट्रेड आपण घेतलेला आहे अकाउंटवर. त्याच्यामागचं लॉजिक सांगतो. अजून ट्रेडचं टार्गेट नाही, अनकोस ट्रेड आहे. सकाळी लवकर मी हा ट्रेड घेतलाय. पण सकाळी लवकर म्हणजे 10च्या आसपास मी हा ट्रेड घेतलाय. पण त्यावेळेस मी अवेलेबल नव्हतो स्क्रीनवर, त्यामुळे मी ते रेकॉर्ड नाही केला. आता ऑनकॉस जास्त ट्रेड चालू आहे, तर त्याच्यामागचं लॉजिक सांगतो हा ट्रेड का घेतला. तर आपण मार्केट जर गोल्डला बघितलं तर गोल्ड ह्या ठिकाणी हिडन शोल्डर पॅटर्नचा ब्रेकआउट करून जो निघून गेलाय तेव्हापासून काय मागं आलेलाच नाही. या ठिकाणी ह्या ठिकाणावरनं गोल्ड गेलाय. त्याला काय झालं एक मिनिट. या ठिकाणावरनं गोल्ड अप साईडला गेला, परत एक रिटेस्ट केला, परत अप साईडला गेला. तर दोन्ही इन्व्हर्टेड कॅन्डल बनल्या, परत अप साईडला गेला. म्हणजे काय झालं, मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग आलेली नाही. म्हणजे मार्केट गोल्ड या ठिकाणावर कंटिन्यू केला, ती ह्या ठिकाणपर्यंत एक साईड वन साईड मोमेंटम केली जात, एक पण फुल बॅक नाही. मग मार्केट कंटिन्युअसली वर जातं का? मार्केटचं नेचर असं आहे का मार्केट डायरेक्ट आलं आणि कंटिन्युअली असं एका स्टेट लाईनमध्ये वर गेलं नाही. किती पण मोमेंटम झाली तरी एक पुल बॅक हा मार्केटला घ्यावाच लागतो. स्मॉल का असं मार्केट कधी पण बघा झिगझॅग मोमेंटममध्ये अप साईडला रॅली करतं किंवा डाऊन साईडला जर असेल तर झिगझॅग मोमेंटमध्ये रॅली करतं किंवा अप साईडला एकदम असं हाय गेले आणि लो साईडला डाऊन साईडला तर असं कधी आले का नाही. तर मार्केटमध्ये पुल बॅक येणं हे इम्पॉर्टंट असतं, पुल बॅक आलाच पाहिजे. मग त्याचबरोबर आपण नुसतं पुल बॅकच्या लॉजिकवर ट्रेड घेतो तर नाही, त्यामध्ये ट्रॅप वगैरे क्रिएट केलं पाहिजे, एसएल अवेलेबल पाहिजेत. या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन करून आपण ट्रेडिंग करतो, लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट काय झाली या ठिकाणी, तर पहिल्यांदा तुमच्या सगळ्या ट्रम झाली होती, रन झाली होती. तर झोन तुम्ही लक्षात घेतली तर हा एक इम्पॉर्टंट झोन होता. रिटर्न करताना येणार ते चालते का लक्षात घ्या, हा एक इम्पॉर्टंट झोन आहे. त्याचा आपण मार्केटने ब्रेकआउट दिला, त्या लेवलचा आपण मार्केटने ब्रेकआउट दिला. आणि हा एक झोन आहे बघा, तुम्हाला दिसते का नाही, हा एक झोन आहे. त्या झोनवर एक्झॅक्ट मार्केटने काय केलं, दोन इन्व्हर्टर हिडन दोन इन्व्हर्टर हॅमर कॅन्डल बघायला मिळाले. ते हॅमर कॅन्डलचा लो पण ब्रेक झाला. मग ह्या ठिकाणी काय झालं, लोकांना काय वाटलं, रिटेलला काय वाटलं, इथनं चांगली सेलिंग आली आहे. आता बऱ्याच वेळ मार्केट अपसाईडला पण रॅली केले, बराच वेळ झाला मार्केट अपसाईडला पण रॅली केली. आता या दोन्ही हँडलमध्ये तिथनं मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग येईल आणि थोडासा फॉल मार्केटमध्ये इथं बघायला मिळेल. पण मार्केट कधी रिटेलरना प्रॉफिट कमवून देत नाही, रिटेलरना पैसा कमवून कधीच मार्केट देत नाही. पहिल्यांदा मार्केटनं काय केलं, या ठिकाणी जे रिटेलर आले त्यांचा एसी हिट केला अपसाईडला जाऊन, आणि त्यांची डायरेक्शन जी केलेली प्रिडिक्ट ती चुकीची ठरवली आणि त्यांना अपसाईडला कन्वर्ट करायचा प्रयत्न केला. थोडंसं अपसाईडला मार्केट गेलं, त्या प्रॉपर जी सेलर आले त्यांना रिमूव्ह केलं आणि देन मार्केट परत खाली आलं. आणि खाली आल्याबरोबर आपल्याला इथं बघायला मिळालं की मार्केटने मल्टिपल टाइम बाहेर इन्व्हाइट केली. हा ब्रेकआउट झाला, हा ब्रेकआउट झाला, म्हणजे अपसाईडला कंटिन्यू मार्केट निघालं एका चॅनलमध्ये ट्रेड करते आणि कंटिन्यू ब्रेकआउट्स करते आणि मल्टिपल टाइम बाहेर इन्व्हाइट करते. मग एक ट्रेंड लाईन ऑब्झर्व केली, एक ट्रेंड लाईन मी ऑब्झर्व केली, या ठिकाणी बाईंग आले, ह्या ठिकाणी बाईंग आले, ह्या ठिकाणी बाईंग आले, ह्या ठिकाणी बाईंग आले. आणि इथनं मार्केट आता एक इम्पॉर्टंट लेवलचा ब्रेक पण केला, त्यामुळे मार्केटने इथं बऱ्याच ठिकाणी बाहेर एंट्री केली, कुठे प्रॉफिट बुकिंग येऊ शकते आणि जे रिटेल बाहेर आले त्यांना रिमूव्ह करायला मार्केट थोडं खाली जाऊ शकते. ह्या लॉजिकवर मी ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउटला ट्रेड घेतला आणि ह्याचा एस एल लावला. आपलं टार्गेट अराउंड ह्या लेवलच्या आसपास आहे, 418, 4418 लेवलचं टार्गेट आहे. बघू काय टार्गेट होते, काय होते. आत्ताच्या कंडिशनला अशा प्रकारे ट्रेड चालू आहे. काय होईल ते मी अपडेट करतो. न्यूज पण आहे आज 6:30 वाजता एक न्यूज आहे वाटते, हां 6 वाजता एक न्यूज आहे, 8:30 वाजता एक न्यूज आहे. 6 वाजता सीपीआय काहीतरी न्यूज आहे, ईयूडी मधली, यूएसडी मधली 8:30 वाजता न्यूज आहे. 8:30 वाजता चांगली मोमेंटम अप डाऊन काहीतरी होऊ शकतो, बघूया काय होते. काय होईल ते मी अपडेट करतो. तर हॅलो, ट्रेड अपडेट व्हिडिओ येऊ. तर मगाशी तुम्हाला मी सांगितलं की असा प्रकारे आपण ट्रेड घेतलेला आहे आणि ट्रेडचा अपडेट असा आहे की आता एक्झॅक्ट जो इथे पिन मारले मार्केटने, ह्या पिनला आपण हाफ क्वांटिटी बुक केले, हाफ क्वांटिटी बुक केली, हाफ क्वांटिटी ऑन कॉस्ट लावून आपण सोडून दिला ट्रेड. हा टार्गेट आपला अराउंड 4400 आसपास लावले. थोडंसं अलीड जरी मिळालं तरी आपण तो टार्गेट बुक करण्याचा प्रयत्न करणार आहे. 4410 आसपास जरी ट्रेड मिळालं तिथे आपण टार्गेट बुक करण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी मला वाटलेलं की ह्या ठिकाणी सपोर्ट घेऊ शकतो मार्केट आणि तरी बसू शकतो, कारण की हेड पॅटर्न ते ब्रेकआउट बघायला मिळते. त्यामुळे किमान वीकेंड रिमूव्ह करायला मार्केट जाऊ शकतो आणि देन कंटिन्यू करू शकतो असं मला वाटते. म्हणून या ठिकाणी मी हाफ क्वांटिटी एकदम पिन पॉईंटला एक्झिट केलेत आणि इथं एस एल ऑन कॉस्ट लावलेला आहे. बघू आता काय होते. इथनं जर कंटिन्यू करते, एस एल हिट करून परत कंटिन्यू करते किंवा अपसाईड जाऊन आपला प्रॉपर आपलं डायरेक्शन चेंज करते, काय होईल ते मी अपडेट करतो. हाफ क्वांटिटी तर आपण आता काढलेले आहेत आणि हाफ क्वांटिटीनं आपण ट्रेडला होल्ड करतो. हॅलो, नमस्कार मित्रांनो. आपला गोल्डमध्ये ट्रेड चालू आहे, त्याचबरोबर बिटकॉईनमध्ये पण एक ट्रेड एक्झिक्यूट केला आहे. तर लॉजिक सिंपल आहे बिटकॉईन ट्रेडमधलं पण. जर चेक केलं की एक मिनटं एपिक पेनचं तुला पण लावून घेऊया. हे जे केलं तिथे एक प्रॉपर ब्रेकआउट झालेला आणि त्या ब्रेकआउट नंतर मार्केटने कुठे स्कूल केलं, मार्केट एकदम स्ट्रेट लाईनमध्ये अपसाईडला रॅली करत होतं. आणि बरेच जण काय झालं की हा इम्पॉर्टंट रेजिस्टन्सवर गेल्यानंतर बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की मार्केटचं टाइम स्पेंड करून इथनं ब्रेकआउट
देण्याची प्रोबेबिलिटी आहे आणि त्या लॉजिकवर बरेच जण थांबलेले की अपसाईड प्लॅन करायचा प्रयत्न बरेच जण करत होते. पण मार्केट तसं काही केलेलं नाही. कंटिन्यू अपसाईडला गेल्यानंतर कंटिन्यू मल्टिपल टाइम बाहेर केलं. पण बाहेर दिसेल खाली खाली अवेलेबल होत झाली. बाहेर कुठे रिमूव्ह झाले किंवा प्रॉफिट कुठे झालेलं नाही. मग काय झालं, मार्केटने इथं या ठिकाणी एक लोअर लोचं फॉर्मेशन झालं. या ठिकाणी प्रॉपर एक डाऊन साईड मोमेंटम झाली आणि ती प्रॉपर रिकवर झाली. पण आता ह्या ठिकाणी ही जी डाऊन साईड मोमेंटम आहे त्यामध्येच ऑल बाहेरचे रिमूव्ह झाले पाहिजे. ती बाहेर ह्या भीती ह्या डाऊन साईडच्या फास्ट मूव्ह नंतर निघून जायला पाहिजे. म्हणजे मार्केट जर विकेंड रिमूव्ह करायला एवढं खाली आलेलं असलं तर ऑल जे बाहेर ऍड झाले ते बाहेर निघून जायला पाहिजे आणि त्यानंतर मार्केट एकदा म्हणजे विकेंड रिमूव्ह केली ह्या मुवमेंटमध्ये मार्केट परत ह्या लेवलला गेलं मार्केट. मग मार्केटला अपसाईडला जायचं असतं तर मार्केट एवढी चांगली सगळे बाहेर जे आलेले ह्या मागच्या रेंजमध्ये या मागल्या मुवमेंटमध्ये जे बाहेर रिटेल बाहेर ऍड झाले त्यांना ह्या मुवमेंटमध्ये रिमूव्ह केले आणि रिमूव्ह करून परत ह्या लेवलला गेले. मग मार्केटला अपसाईडला जायला चांगली कंडिशन काय बनली असती तर 100% चांगली कंडिशन बनली. मार्केट या ठिकाणी गेलं असतं, या ठिकाणी आणखी सेलरनं थोडंसं इन्व्हाइट केलं असतं मग अपसाईडला जर ब्रेकआउट केलं असतं तर ती चांगली कंडिशन झाली असती अपसाईडला जाण्यासाठी. मग परत एकदा मार्केट त्याच लेवल आलं म्हणजे इथं काय मार्केट सांगण्याचा प्रयत्न करते की मार्केटचा जो व्ह्यू आहे तो आता डाऊन साईडला मार्केट डाऊन साईडला जाण्याचा प्रयत्न करणार. कारण का अजून ह्या ठिकाणी जे बाहेर आले त्यांची सेल अवेलेबल आहेत, ह्या ब्रेकआउटला जे बाहेर आले त्यांची सेल अवेलेबल आहेत आणि ही ट्रेंड लाईन बघून ह्या ट्रेंड लाईनवर जे बाय करणार इथं बाय केलं, ह्या ठिकाणी जे बाहेरने बाय केलं, ह्या ठिकाणी ज्या बाहेरने बाय केलं आणि छोट्या स्मॉल लेवल ह्या ठिकाणी बाहेरने बाय केले त्यांची सेल पण डाऊन साईडला आहे. त्यामुळे डाऊन साईड मुवमेंटम होण्याची प्रोबेबिलिटी आहे. त्याच लॉजिकवर आपण ट्रेड घेतलाय. काय जे होईल ते मी अपडेट करून तुम्हाला नक्की सांगेन. ओके, नमस्कार मित्रांनो, गोल्ड्स पण तुम्हाला मी काल एक ट्रेड सांगितला होता आणि त्या ट्रेडमध्ये मी सांगितलं की काल पार्शियल क्वांटिटी मी या ठिकाणी एक्झॅक्ट हॅपी पॉईंटला काही बुक केलेलं आणि त्यानंतर मार्केट वर गेलं आणि मला वाटलं की इथनं परत मार्केट अपसाईडला ब्रेकआउट देऊन डायरेक्शन कंटिन्यू करेल. कारण या ठिकाणी असं वाटलं की लिक्विडिटी ग्राफ भेटली किंवा ट्रॅप बनवून मार्केटवर जाईल. पण तसं नाही झालं, मार्केट इथनं डबल खाली गेलं आणि मी माझा एक रूल ब्रेक केला की आपण एकदा एंट्री केली तर एकदा टार्गेट किंवा एसएल किंवा टार्गेटसाठी वेट करायचा, त्याच्या आधी आपण निघायचं नाही. पण या ठिकाणी माझा एक रूल ब्रेक केला आणि मी काहीतरी प्रॉफिटमध्येच क्लोज झाली. पहिले पार्शियल बुकिंग पण झाली आणि या ठिकाणी पण मी या आसपासच निघलो, म्हणजे प्रॉफिटमध्येच निघलो. जवळजवळ मी या ठिकाणी $14 सेकंड पोझिशन कट केलं, $14 प्रॉफिट मान चालू होता. त्या ठिकाणी मी एक्झॅक्ट निघालो आणि BTC मध्ये पण एक कॉल ट्रेड दिला, त्यात पण आपलं टार्गेट झाले. तर मी सगळ्याच कंबाईन करून एक व्हिडिओ अपलोड करतोय, बघू आता काय होतं. नमस्कार मित्रांनो, काल आपण बिटकॉइन ट्रेड घेतलेला त्याचं ऑलमोस्ट टार्गेट अचीव झालेलं आहे. तर कोणाबरोबर जर बघितलं तर मी तुम्हाला काल सांगितलं की मार्केटने ट्रेडचं लॉजिक सांगितलेलं की मार्केट अपसाईडला गेलं त्यानंतर इथनं एक डाऊन साईडला इथपर्यंत आलं आणि परत अपसाईडला गेलं. म्हणजे हा एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे, 94,500चा एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे. त्या रेजिस्टन्सवरून बऱ्याच जणांना वाटलं की हा रेजिस्टन्स ब्रेक करून मार्केटवर जाईल. मग मार्केटला बेस्ट कंडिशन कुठे होती की बाबा या ठिकाणी ब्रेक एक एम पॅटर्नचा टाईप ऑफ ब्रेकडाऊन दिलेला मार्केटनं आणि त्यानंतर परत एकदम फास्ट ती रिकवर केलेलं. मग एम पॅटर्नला सेलर ट्रॅप करून ह्या रेजिस्टन्स आणखी सेलर करून अपसाईडला ब्रेकआउट करायची मार्केटला बेस्ट कंडिशन ही ठरली असते अपसाईडला जायचं असतं मार्केटला. मार्केटनं काय केलं, अपसाईडला गेलं पण तिथं होल्ड केलं नाही, परत खाली आलं. म्हणजे काय झालं की या जी मागे रॅली झाली त्या रॅलीमध्ये जे बाहेर आले ते बाहेर पूर्णपणे रिमूव्ह झाले नव्हते, त्यामुळे त्या बाहेरनं रिमूव्ह करायला मार्केट जाऊ शकतं अशी प्रोबेबिलिटी. त्या प्रोबेबिलिटीवर मी आपण ह्या ट्रेंड लाईनच्या इन्व्हाइटवर आपण ट्रेड घेतलेला. या ठिकाणी एवढे बाहेर आले, या ठिकाणी एवढे बाहेर आले आणि आता जी आपण जो ब्रेकआउट पूर्वी ट्रेड घेतला त्या ठिकाणी बाहेर वीक दिसली, बाहेरमध्ये विकनेस बघायला मिळाली. बाहेर खूप येऊ शकले नाही, त्या ठिकाणी बाहेरने इन्व्हाइट केले. या ठिकाणी एसएल अवेलेबल होते, त्या एसएलच्या बेसिसवर आपण डाऊन साईडला ट्रेड घेतला आणि जी ब्रेकआउट ज्या ठिकाणी मार्केटने ब्रेकआउट दिला ही ब्रेकआउट लेवल होती तुम्हाला पुरावर दाखवतो तुम्ही. इम्पॉर्टंट झोनचा ब्रेकआउट दिला मार्केटने, समजलं का? हा प्रिव्हियस ब्रेकआउट बघताय, प्रिव्हियस ब्रेकआउट दिला आणि त्याच ब्रेकआउटवर एक्झॅक्ट मार्केटने इन्व्हाइट केले आणखीन बाहेरना आणि त्यांना पण रिमूव्ह करत त्यांचे सिलेक्ट करत मार्केट खाली लिक्विडिटी घेत चालले. आता इथे समजलं का? या ठिकाणी ब्रेकआउट लेवल आहे, ब्रेकआउट लेवल रिटेसला बाहेरनं इन्व्हाइट केलं, रिटेसला बाहेरनं इन्व्हाइट केलं आणि त्यांची पण आता सिलेक्ट करत मार्केटने लिक्विडिटी घेत खाली निघाले. तर या ठिकाणी मी आता पार्शियली हाफ क्वांटिटी बुक केलेत आणि हाफ क्वांटिटीने मी अजून होल्ड करतोय. तर हाफ क्वांटिटी मी अजून कुठपर्यंत होल्ड करण्याचा प्रयत्न करणार आहे, तर माझा अजून प्रयत्न असणार आहे की मार्केट अजून तिथपर्यंत या लेवलपर्यंत आलं पाहिजे, तिथपर्यंत होल्ड करणार आहे. त्यानंतर आपलं काय होईल आपल्याला माहीत नाही. आपल्या सेटअपनुसार जो ट्रेड बनला तो ट्रेड मी घेतलाय आणि तुमच्यासमोरच मी रेकॉर्ड केला आहे ट्रेड घेण्यापूर्वी आणि ट्रेड झाल्यानंतर अजून मार्केट डाऊन साईडला फॉलो करते, बघू या लेवलपर्यंत येऊ शकतं असा माझा अंदाज आहे. आता बघू काय होते.